वारंवार पाहिलंय तुला हे टीमवर्कमध्ये राहताना, टीमसोबत राहताना आणि त्यांच्यासाठी स्टँड घेताना. अशीच तुझी एक मैत्री बाहेर होती की जी राखीसोबतची होती आणि ते एक विषय खरं तर प्रेक्षकांना खूप आवडत होतं. बाहेर आल्यावरही राखी तुझ्याबद्दल व्यक्त होते आणि राखी प्रेम एकतर्फी आहे हे सांगते, पण ती हेही सांगते की तो माझा खूप चांगला मित्र आहे, जवळचा मित्र आहे, त्याला वोट करा. मला तुझ्याकडनं ती मैत्री कशी आहे ते जाणून घ्यायचंय आणि ही मैत्री आत्ता पुढे कशी राहणार आहे? राखी, मी खूप वारंवार सांगितलं की राखी कॅमेरावर राखी सावंत एक वेगळी आणि कॅमेरा बाहेर. बंद झाल्यावर एक वेगळी राखी आहे, जे फॉर्च्युनेटली आम्हाला बघायला मिळाली त्या घरामध्ये. जशी ती काळजी घेते लोकांची, ती हळवी आहे आणि पण गेम पण तिला खेळायला येतो. तिला काम एकीकडे आणि पर्सनल लाईफ किंवा इमोशन्स एकीकडे. कधी कधी कन्फ्यूज पण होते ती त्याच्यात. पण राखी आणि मी ऑब्व्हियसली तिची फ्रेंडशिप माझ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला कोणाचीही फ्रेंडशिप जे माझ्या आयुष्यात येतात त्यांना मी खूप जपतो ॲज अ फ्रेंड म्हणून. आणि खूप क्लेवरली मी चूज करतो फ्रेंड. नाही असे माझे खूप फ्रेंड्स असं पण नाही आहे. मी खूप क्वचित असे चांगले मित्र निवडतो की जे माझ्या आयुष्यात राहू शकतील. तर राखीबरोबर मला बोलायचं भरपूर. येस, तिचे फिलिंग्स तिने सांगितले होते, पण आय रिस्पेक्ट दॅट. पण माझे फिलिंग्स मी ते व्यक्त केले होते. तिने पण रिस्पेक्ट केलेलं आहे. पण माहीत नाही, घरात राहून मला माहीत नव्हतं की काय काय बोललं गेलं बाहेर. तर आता मी हळू जेव्हा भेटीन तेव्हा मी बोलू. खूप पब्लिक रिव्ह्यू केले आणि तेव्हा असं झालं की प्रेक्षकांच्या मते विनर कोण होता, तर तू होतास. पण प्रेक्षकांना कुठेतरी नाराज होते कारण त्यांना असं वाटत होतं की काटा गँगमध्ये तू दीपालीताई आणि तन्वी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोस, तू इंडिव्हिज्युअल आणखी चांगला खेळू शकत होतास, असं त्यांचं मत आहे. तुला खरं असं वाटतं काही? नाही ग, असं काहीच नाही वाटत. आम्ही कोणी कोणाच्याच खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे. आम्ही नॅचरल होतो. असं लोकांना वाटलं असेल तर माहीत नाही, पण आमचा असा काहीच गेम प्लॅन नव्हता किंवा माझा कधीच नाही. माझा गेम प्लॅनच नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे मी या घरात ऑनेस्टली जे मला इथे फील झालं तसं मी वागत होतो. ज्या क्षणी जे वाटलं तसं मी केलंय. तर असा गेम प्लॅन डिव्हियस मास्टर माइंड मी नाहीच आहे. मास्टर, मी खरंच सांगतो, मी नाही आहे. मी होऊच शकत नाही मास्टर माइंड. कारण की मी सिच्युएशनला जगतो आणि जेव्हा तेव्हा जे सिच्युएशन मला सांगते किंवा फील जे होतं त्याप्रमाणे मी निर्णय घेतो किंवा तसं वागतो मी. आणि मग त्याच्यानंतर जे काय होईल लाईफमध्ये ते ते ऑब्व्हियसली माझाच डिसिजन आहे. चूक असेल, बरोबर असेल, तो माझा असेल डिसिजन. सो मी असं कधीच नाही की असा विचारच कधी आला नाही की हिला खाली करायसाठी मी असं करणार किंवा काही नाही. नाही, मी ॲज अ पर्सन असा एक माणूस आहे की जो ऑलवेज लोकांना घेऊन पुढे जाईल, ना की एकटा पुढे जाईल आणि मागे सोडेल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.